आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी शेवग्याची रस्साभाजी। त्यासाठी अगोदर आपण शेवग्याची शेंग सोलून त्याचे तुकडे करून घेऊया। वाटण करण्यासाठी मी घेतला आहे सुकं खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर। फोडणीसाठी मी कढईमध्ये मोहरी घातली आहे। मोहरी तडतडून झाल्यानंतर त्यामध्ये मी घालते आहे हळद आणि शेवग्याच्या शेंगांचे तुकडे। यात थोडंसं मीठही घालते। शेंगा छान परतवून घेऊ आणि 2 मिनिटं झाकून शिजवून देऊ। यामुळे शेंगांची चव खूप छान लागते। आता यात घालून घेते आपण तयार केलेलं वाटण। वाटण छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये घातलं आहे लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। मसाला छान परतवून घ्यायचा आहे। आपला मसाला चांगला परतलेला आहे। आता यामध्ये मी घालणार आहे गरम केलेलं पाणी। भाजीला छान उकळी आली आहे आणि गरम पाणी घातल्याने कटही खूप छान आलेला आहे। गॅसची फ्लेम कमी करून आता शेंगा शिजण्यासाठी आपण ठेवूया। तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान कट आलेला आहे आणि आपली शेंगही शिजलेली आहे। चपाती किंवा भाकरी कशासोबतही तुम्ही हे खाऊ शकता आणि भाताबरोबर तर उत्तमच लागतं।